हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मित अँड रितूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आहे मंडे आणि आजच्या व्लॉगला मी इथे सुरुवात केलेली आहे। आज खूप छान वातावरण आहे। तर इथे ना सकाळ सकाळ झालेली आणि सकाळची गडबड चालू झाली माझी। तर आज ना जास्तच गडबड होती कारण आज मला करायची आहे किचनची क्लिनिंग। त्याच्यासाठी ना मी वाटीमध्ये चहा घेतला। आज निवांत बसून प्यायला वेळ नाही कारण मला 10 ते 15 मिनिटं मी बसतेच चहाचा आपलं कप घेऊन। तर आता वेळ नव्हता त्याच्यामुळे वाटीमध्ये घेतलं आणि भेंडीने मी रात्रीच कट करून कॉटनच्या कपड्याने झाकून छान अशी फ्रीजमध्ये ठेवली, जेणेकरून ती छान अशी आत्ताच कापल्यासारखी टवटवीत दिसेल। म्हणून बाहेर जर ठेवली तर सोकल्यासारखी होते। कुणी कुणी बाहेर पण ठेवतात, पण मला शक्यतो ना आतमध्ये ठेवलेलीच व्यवस्थित वाटते, एकदम सेफ राहते। कारण ना भेंडी जर आपण कट करून बाहेर ठेवली तर तिला धुता येत नाही, बिना धुतल्यानेच भेंडीची भाजी बनवावी लागते। आता ही टिप्स जी आहे ती सगळ्यांनाच माहीत असेल की भेंडीची भाजी धुवावी लागत नाही, म्हणून मी आतमध्ये न ठेवता बाहेरच ठेवते। आणि इथे साध्या प्रकारे बनवलेली आहे। जिरं मोहरीचा फोडणी दिली, छान त्याला तडतडू दिलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या किडल्या टाकल्या। लसणाच्या किडल्याने या भाजीला खूप छान टेस्ट येते। कांदे टाकले आणि आपले ठरलेले बेसिक मसाले जे की धनिया पावडर, हळद, तिखट आणि मीठ, बस एवढंच। वाटलं तर मी गरम मसाला ॲड करते। आणि इथे बघू शकता तुम्ही जी भेंडी आहे ना अजिबात ताटाला चिकटलेली नाही आहे। तर तुम्ही पण फ्रीजमध्ये ठेवून कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवू शकता किंवा एखाद्या डब्यामध्ये जरी ठेवली ना तरी पण चांगलं। कारण ना सकाळी कुणाचा गोंधळ व्हायला नको, गडबड व्हायला नको, सगळ्यांना आपापली कामं ही लवकर लवकर आटपावी असं वाटते। त्याच्यासाठी ह्या गोष्टी रात्रीच करून ठेवणं योग्य। तर इथे भेंडीची भाजी छान अशी शिजायला ठेवली आणि आता घेत आहे मी कणिक भिजवायसाठी। कणिक मी वाटलं तर आधी भिजवते, नाही तर मग वेळेवर भिजवते, लगेच होऊन जाते। कारण ही जी कणिक आहे ना ही लवकर लहरते। जे गहू मी यूज करते ना ते कणिक जास्त वेळ भिजवून ठेवली ना तर लहरते, मग त्याला ना कोरडी कणिक मिक्स करून आणखी त्याला बनवावं लागते, मग ते कुठे पोळी छान होते। त्याच्यामुळे मी शक्यतो वेळेवरच करण्याचा प्रयत्न करते। त्याच्यासाठी मी आधी भाजी फोडणी देते आणि नंतर कणिक भिजवते। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। कुणाला आधी स्वयंपाक करताना ना कणिक भिजवून ठेवायची सवय असते, नंतर वरण भाताचं कुकर आणि नंतर भाजी, नंतर मग पोळ्या बनवतात। पण माझं असं थोडंसं आहे आणि मी माझ्या सोयीनुसार करते आणि प्रत्येकीचं ते त्यांच्या सोयीनुसार असते। तर मी वरण भाताचा जो कुकर आहे ना सगळे कामं आटोपल्यावर लावते, कारण रिदू छोटा आहे आणि त्याच्यासाठी मला गरम गरम खायला मिळेल त्याला, याच्यासाठी मी एवढ्या सकाळी न बनवता ना वेळेवर लावते। इथे बघा भाजी एकदम छान बनलेली आहे, टिफिनसुद्धा गेला आणि आता मी घेत आहे किचन आटपायसाठी। एक पोळीने नाश्त्यासारखी खाऊन घेतली कारण आत्ता मला लागायचं आहे किचनच्या क्लिनिंगला। एकदम खूप जास्त नाही करणार आहे, पण वरवरच करताय। तर ना सगळ्यात आधी म्हटलं ओट्यावरचा जो पसारा आहे, जे आपण स्वयंपाकासाठी भांडे यूज करतो, ते मी बाहेर नेऊन ठेवते। कारण थोडे ना आता डब्बे पण मला काढायचे आहे घासायसाठी, 4-5 जे डब्बे असते मुलांच्या खाऊचे किंवा मग आपलेही सतत सतत ज्या डब्यांना हात लागते ना तेही डब्बे मला काढायचे होते। कारण किराणा आणायचा आहे मेन म्हणजे, आणि आजच मला करणं गरजेचं होतं। किराणा आणला की मग आपण पिशवीत न ठेवता बरोबर डब्यांमध्ये टाकून ठेवतो। तसे थोडेसे माझे डब्बे जे आहे आतमधून चांगलेच राहते, बाहेरूनच थोडेफार खराब होते। एकदम मी खराब होऊ देत नाही, जसं खाली झालं तसंच करते, म्हणजे घासून घेते। त्याच्यामुळे ना एकदम नीट अँड क्लीनच राहते। तुम्ही आता बघतच आहात रूटीन, तर त्याच्यामुळे तुम्हाला कळतच असेल। जरी आपलं किचन हे मॉडिफाय नाही आहे, मॉड्युलर नाही आहे, साधं सिंपल आहे, पण एकदम व्यवस्थित आणि नीटनेटकं तर आहेच। आणि याच्याही पेक्षा मला नीटनेटकं करायचं आहे। तुम्हाला दिसत असेल ते डब्यांची रॅक आहे ना, कुठे भांडे, कुठे कुठे डब्बे, कुठे मिक्सर, कुठे असं तसं। तर तुम्हाला वाटत असेल की हे असं कसं काय ठेवलेलं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीनं मी माझ्या सोयीनुसार ठेवल्या आहे, जेणेकरून मला एकटीला हे सगळं वापरावं लागते। तिथेच मंदिर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, ज्या बेसन वगैरे असते किंवा ज्या डेली डेली आपल्याला लागते तशा मी हाताळी ठेवल्या, की मला एकटी जरी असेल ना तर कुणाला काढून मागायचं काम पडलं नाही पाहिजे। एकदम हाताने घेतलं दुरून वगैरे तरी चाललं पाहिजे, अशा पद्धतीने मी ठेवलं आहे। तर आता अजून मला छान ठेवायचं आहे, बरोबर लाईनशीर डब्बे वगैरे ठेवायचे आहे। तर सध्या काही पॉसिबल नाही आहे, सध्या फक्त ना ते उचलून छान असं पेपर वगैरे झटकून कोंटे वगैरे सगळं काही स्वच्छ केलं की जाडके किंवा मग ते झुरळं वगैरे तयार होते ना तिथं, ते राहायला नको, याच्यासाठी मी आता थोडं वरवर करत आहे।
आणि करायलाही पाहिजे. थोडंसं एक कपड्याने हात फिरवून घेता, एकदम डीप क्लीन न करता थोडं वरवर केलं तरी पण एकदम चकाचक दिसते. एवढं तर आपल्याला वरच्यावर करत राहायला पाहिजे महिन्याच्या महिन्या. आणि थोडंसं ना ओव्हरलोड नको व्हायला याच्यासाठी मी काय करते, ते 3 कप्प्याची रॅक आहे ना, तर मी एक एक कप्पा खाली काढते. जेणेकरून बघा इथे थोडंसं काढलं आहे ना, तरी पण किती सारं दिसत आहे. एकदम असं वाटतं की पसारा घेऊन बसल्यासारखं. त्याच्यामुळे एक एक कप्प्यातलं बाहेर काढते. जे काही धुवायचं असेल ते मी काढून घेते, वाळवायचं असेल ते पण बघून घेते किंवा कोणत्या डब्यातलं खाली झालेलं आहे हेही बघते. जेणेकरून आत्ता मला जो किराणा भरायचा आहे तो लवकर लक्षात येईल, काय काय आणायचं आहे काय नाही. आपण असं जर 1 ते 2 दिवसाच्या आधी केलं ना किराणा भरायच्या आधी, तर आपल्याला लगेच लक्षात येते की आपल्याला आपल्या घरी काय काय सामान पाहिजे. किंवा मग जर एखादी गोष्ट विसर जरी पडली ना, तरी लवकर लक्षात येते की नाही हा डबा खाली झाला होता, इथे आपण स्वच्छ केलं होतं, हे वाळवलं होतं, तर हे जास्तीचं आहे किंवा हे कमी आहे, हे आणायचं ते आणायचं. अशा गोष्टीनं लवकर लक्षात येते. त्याच्यामुळे ना जेव्हाही आपल्याला किराणा भरायचा असेल त्याच्या 1 ते 2 दिवसाच्या आधी आपण ही क्लिनिंग न करायला पाहिजे. तर आता मी कळत नकळत काढून घेतली, कारण आज तुम्हाला दिसत असेल नवीन ड्रेस घातलेला आहे मी. तर मला जायचं होतं कॅन्टीनमध्ये, पण मग यांचं म्हणणं असं झालं की स्मितूला घेऊन जाऊ. त्याच्यामुळे म्हटलं चला लगेच मी पटकन काढून घेते क्लिनिंग, कारण वेळ न वाया घालवता जर केलं तर पटकन होऊन जाते. तसंही माझं ह्या कामामध्ये ना आज करीन उद्या करीन असं चालू होतं, पण आज म्हटलं ठरवलं तर ठरवूनच घेते आणि काढलं मी फायनली. तर खूप छान अशी पटापट क्लिनिंग झाली. मनावर घेतलं की सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट मनावर घ्यायची आणि करायचं. प्रत्येकच गोष्ट नाही, ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फायदा आहे तशाच गोष्टी, नाहीतर निगेटिव्ह पण गोष्टी घेणार. तर असं करू नका. तशाही मला माझ्या चॅनलवर ज्या ताई जुळत आहेत त्या खूप प्रो आहेत, खूप माझ्यापेक्षा मोठ्या आहेत वयाने, असं तरी मला वाटते त्यांच्या कमेंट्सवरून. त्यांचा जो डी पी वगैरे असतो ना, एखाद्यांची नवीन कमेंट आली की मी लगेच बघते. तर खूप छान छान ताई जुळत आहे आणि त्यांच्या चॅनलला पण मी सबस्क्राईब करत आहे. तर तुम्हीही छान मला सपोर्ट करा. आणि तर इथे बघू शकता 2 कप्पे झाले आणि खालचा कप्पा सगळ्यात जास्त खराब, कारण इथे ना बाजूलाच आपलं असते समोर मंदिर. मंदिर मोठं असल्यामुळे ना इथे खूप सारा स्पेस गेला माझा. पण मला बनवून घ्यायचं होतं. पूर्ण प्युअर सागवानी आहे आणि आपल्या ज्या जिल्हा आहे ना तिथे मी राहते, गडचिरोली जिल्हा. इथल्यासारखं सागवान कुठेच मिळत नाही. आत्ता जे अयोध्याला सागवानीचं काम केलं आहे ना ते इथून गेलं आहे. आलापल्लीचं जे सागवानी लाकूड आहे ना ते इथून गेलं आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते, या व्लॉगमधून तुम्हाला ही गोष्ट माहीत पडली असेल की अयोध्याला जे सागवानी लाकूड यूज केलं आहे ते आपल्या इथून गेलं आहे, आलापल्लीतून, गडचिरोली जिल्ह्यातून. तर इथे बघा पूर्ण काही जे भांडे आहेत ना थोडेसेच होते, पण डब्बे मी घासायला काढले आणि 2-4 प्लास्टिकचे आणि 5-6 मोजून स्टीलचे भांडे निघाले. आणि हे जे आहे ना किराणा भरणेवालं सामान आहे, फक्त डाळ तांदूळचे जे डब्बे आहे डेली यूजवाले तेच मी काढले. बेसनचा वगैरे पिठाचा डब्बा असतो ना ते मी खाली झालं की लगेच घासतो. त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन राहत नाही. आणि इथे बघू शकता रिधूचा गोंधळ. जास्तीचं कामं काढले की हा त्रास देणार म्हणजे देणारच ठरलेलं असते. पायात येऊन येऊन मला आता झाडावं लागलं. कसं तरी झाडून घेतलं आणि मग त्याचे पप्पा होतेच. थोडा वेळ आहे घरी अजून 1 तास. तर म्हटलं 1 तासात मी माझं पटापट आवरते, कारण ह्या गोष्टी पटापट आवरल्या ना तर व्यवस्थित वाटते. आणि वरून बघू शकता ऊन पण झालेली आहे. आणि आता खूप वेळ झाला, 11चा टायमिंग झाला असेल, 11 नसेल झाले तरी पण 10:30 पावणे 11 तर झालेच असणार. क्लिनिंग जरी तुम्हाला 2 मिनिटाची दिसली असेल ना तरी खूप मोठी असते, कारण त्याच्यामध्ये ना आपण डब्बे पूर्ण काढतो, परत मग त्याच्यामधलं काय आहे काय नाही ते खोलून खोलून बघतो, वाळू घालतो. तर इथे बघा वाळलेले डब्बे परत सरळ करून टाकले. इकडे मशीन लावली होती. आज कामाचा ओव्हरलोड जर असला तर मी मशीन लावतेच, रोज नाही लावत, रोज हाताने धुते, पण आज लावली. इथे कपडे जे आहेत ते सगळे काही काढून घेतले होते, आता वाळू घालते. परत कामं काही संपत नाही. वेळ हा पटापट निघून जात आहे, पण कामं काही संपत नाही आहे. परत माझं देवघर जे आहे ते वाट बघतच होतं की देवाची पूजा कधी होईल. ही जर पूजा आधी आटोपली असती ना, परत 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 याच्यावर सगळा धूळ जो आहे ना तो जमा झाला असता. कारण किचनचं सगळं काही मी क्लीन केलंच, कारण झाडू मारतो आपण त्याच्यामधून, परत डब्बे सगळे काढतो, पेपर झटकतो आणि तिथल्या तिथे सगळं आहे. बघू शकता तुम्ही, तुम्हाला समजत असेल की किचनचा साईज हा किती छोटा असेल. एवढंसं देवघर आणि तेवढंच बिलकुल त्याच्याही बाजूला जागा आहे. तर इथे सगळं काही वाळलेलं मी आतमध्ये घेऊन आले डब्बे. परत जिथल्या तिथे ठेवून देते म्हटलं, कारण मग संध्याकाळपर्यंत आणखी ते काम पडूनच्या पडून राहते.
तर ना आता काय केलं, मला एक छान असा व्हिडिओ द्यायचा आहे दुपारच्या वेळेत कोणती कामे करायची. त्याच्यासाठी मी होतं तसं पॅकेट टाकून ठेवले आणि दुपारच्या वेळेचं जे काही नियोजन आहे ना ते मी नक्की शेअर करणार आहे. ते पण व्हिडिओ नक्की जाऊन बघा ताईंनो. आणि नक्की तुम्ही सपोर्ट पण करा. तर ना खूप आता बोलता बोलता ना शब्द इकडे तिकडे व्हायला लागले. आता मुलांचे ड्रायफ्रूटचा डब्बा, खाऊचा डब्बा आणि बिस्किटांचा डब्बा हे 3 डब्बे राहिलेले आहेत. हे 3 डब्बे आता भरणार सामान आणल्यावरच. तरी म्हटलं जिथल्या तिथे जागा देऊन ठेवते, रिकामे का असो. ते डब्बे जर व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवले ना तर आपलंही थोडंसं ओव्हरलोड कमी होऊन जाते. आणि मला खूप छान असं मॉडिफाय करायचं आहे किचनला. फ्रीज मी इकडल्या साईडला घेणार आणि तिथे ना छान असं जे छोटे छोटे डब्यांचं रॅक असते ना तसं लावणार. परत मग तिकडे जे आहे ना कॉर्नर स्टँड लावणार. कशी वाटली माझी आयडिया कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही फुल वॉच केला असेल ना तर तुम्हाला मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नक्की देता येईल. कमेंटमध्ये नक्की सांगा ताईंनो. तर ना आत्ता बरोबर करेक्ट वाजलेले आहे 12:30. जे चालू ते सकाळी उठल्यापासूनचं रुटीन ते काही आज थांबलंच नाही. म्हणजे एका पोळीवर पूर्ण कामं करून घेतले. म्हणजेच तुम्ही म्हणाल की इतक्या वेळेपर्यंत उपाशी कशी. तर आता बघा इथे कुकर पण थंड झालेला आहे, दूध तापलेलं आहे. म्हणजे आता ना आज थोडा उशीर झाला, 12:30पर्यंत होत नाही, लवकरच होऊन जाते. पण आज क्लिनिंग काढली होती त्याच्यामुळे वेळ झाला आणि मी हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते. आता थोडी फ्रेश होते आणि जेवण करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.